दोन मराठीचे भावी संशोधक आणि मराठीला भाषेला पुढे घेऊन जाणारे 2 व्यक्तिमत्व या ठिकाणी आराम करत आहेत. पाहू शकता. आराम करताना पण दाखवतात काय मस्त. नक्कीच काय अचिव्हमेंट तेवढ्या दाखवायच्या का तुमच्या? डायरेक्ट फोटो स्टेटसला की कुलगुरूंसोबत माझी फोटो, एवढंच राहतं लाईफ. महाराज तुमचे विचार मला नाही आवडत बरं. त्या बाबतीत सगळ्या गोष्टी शेअर झाल्या पाहिजे, निगेटिव्ह पॉझिटिव्ह, तर माणूस ते बरोबर पर्सनॅलिटी राहते. हे पाहू शकता, हे नाटक किंग आहेत. नाटकं चालू झोपल्या. तर पहा त्यांच्या डोळ्यांचे इशारे. वाव, बघा लई कला आहे याच्या अंगामध्ये लई कला आहे. तिकडे करा महाराजाकडे. महाराजाचा काय म्हणतात, महाराजाच्या अब्रूवर जरासं लांछन आलं पाहिजे की महाराज काय करत आहेत विद्यापीठात येऊन. होय महाराज, काय लाजताय महाराज काय लाजतोय बघा तुम्ही. बघा कसं डिंपल पडतंय पोराच्या गालावर. होय होय, शाहरुख खान झक मारते तुमच्या पुढं. बरे महाराज, एवढं भारी डिंपल पडते. तुला पडते की नाही? अरे याला पडते डिंपल. होय होय, वा वा वा, छान. डिंपलवाले लोक, वाव. ज्यांच्या गालावर पिंपल्स असतात त्यांच्या गालावर डिंपल्स नसते. ज्यांच्या गालावर डिंपल्स असतात नाही, माझ्या मते ज्यांच्या गालावर डिंपल असतात ते लकी असतात. नाही, हां, ते दुसऱ्यांसाठी लकी असू शकतात. हा, दुसऱ्यांसाठी लकी असतात, पण त्यांच्यासाठी कोणीतरी लकी असलं पाहिजे. हा, ते तर असलच ना. ते असलं पाहिजे, पण ते सध्या नाहीये, कारण तुम्ही प्रयत्न करत नाहीये त्या दृष्टीनं. आमचे प्रयत्न संशोधनाच्या दृष्टीने चालू आहे. कशाच्या शरीराच्या दृष्टीने? संशोधनाच्या दृष्टीने आमचे प्रयत्न चालू आहे. त्यामुळे सृष्टीकडे आमचं कधी लक्षच गेलं नाही. मग दृष्टी ओळखा. सृष्टी म्हणजे निसर्ग. अच्छा, या निसर्गाकडे आमचं कधी लक्ष. आपलं हे वक्तव्य वादग्रस्त होऊ शकतं, म्हणून त्याला दुसरा दिला नाही. कारण की शब्द स्पष्ट केलेला बरं असतं. शब्दाचा अर्थाचा अनर्थ होऊ शकतो. मराठी भाषा अशीच असते. अगदीच ती ज्या रस्त्याने वळू त्या रस्त्याने तशी वळत असते. त्यामुळे आपला रस्ता हा नेहमी सरळच असला पाहिजे. वाकड्या रस्ता तर युटर्न घ्यायचंच नसतं, सरळच असला पाहिजे. फोकस इन स्ट्रेट. बरोबर. तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवतो. पाहू शकता कशा प्रकारे ऊन खालून वर पडलं आहे आणि वरून खाली थंडी वाजत आहे आणि मध्येच हवा खेळत आहे आणि वरती पक्षी मापात झेपत आहे. बरोबर. असाच आपला निसर्ग असतो आणि हीच निसर्गाची सुंदरता असते आणि हीच किमया असते आणि ह्याच निसर्गात आपण जन्म घेतलेला असतो. त्याच्याजवळ आशा असते, प्रेरणा असते, आशा असते, आरती असते, पूजा असते, प्रसाद असतो सोबत. प्रसाद या सगळ्यांपेक्षा प्रसाद खूप महत्वाचा असतो. तो प्रसादाने आपलं मन तृप्त होऊन जातं. मग तृप्त पण असलं पाहिजे. महाराज तुम्हाला तृप्त पण असलं काय म्हणणं आहे याच्यावर? म्हणणं मांडण्यासारखा विषयच नाही हा. का नाही? म्हणजे तुम्ही अखंड फिलॉसॉफी आणि मोठ्या मोठ्या विषयावरच बोलणार. आरती असे छोटे क्षुल्लक मुद्दे तुमच्यासाठी ग्राह्य नाहीये. आरती, पूजा, श्रद्धा ही श्रद्धा आहे, म्हणजे आपल्या मनातली आस्था आहे. पण प्रसाद हा एकमेव असा आहे. महाराज तुम्हाला प्रेरणा भेटली की नाही विद्यापीठात? प्रसन्न करून जातो, त्याच्यामुळे प्रसाद हा महत्वाचा. विद्यापीठापासून काय प्रेरणा घेतली किंवा प्रेरणा भेटली की नाही तुम्हाला काही? विद्यापीठात खूप प्रेरणा आहेत. आपण जेवढ्या घेऊ तेवढ्या कमी आहे. त्याच्यातली पहिली प्रेरणा सांगा. पण त्या प्रेरणा आपल्या नशिबात. त्या प्रेरणाचं नाव सांगा. त्या प्रेरणा म्हणजे माझा बोलण्याचा दृष्टिकोन असा अजिबात नव्हता, तरी सुद्धा प्रेरणा आपण घेण्यावर आहे. नेमकी कशापासून घेतो? आता विद्यापीठात एवढा सुंदर असणारा निसर्ग, हिरवळ नाही, हिरवळ 3000 मुली आहेत. 3000 मुली आहेत. हे विचारलं नव्हतं. याचा अर्थ फोटोग्राफरचा अभ्यास जास्त आहे, त्या क्षेत्रामध्ये अभ्यास जास्त. फोटोग्राफरांचा तुम्ही म्हणला ना विद्यापीठात सौंदर्य आहे. सौंदर्य म्हणजे तेच
आता समजून जा. निसर्गाचं सौंदर्य आहे, हा प्रकृतीचं सौंदर्य आहे. मुली पण निसर्गाचं सौंदर्याचा पार्ट. नैसर्गिक सौंदर्य ते देवानं दिलेलं सौंदर्य, ते असं फुललेलं सौंदर्य, त्या सौंदर्याचा गोविंद सर अतिशय पुरेपूर वापर करतात. ते पण नाईटच्या वेळेस, संध्याकाळच्या वेळेस अतिशय जेव्हा ते रस्त्याने असे भटकट असतात ना, तेव्हा रातच्या त्यांना अशा सुंदर दिसत असतात. त्याच्यामुळे त्यांचा जो अनुभव आहे तो आपल्याशी शेअर करत आहेत. आपल्याला तो अनुभव नाही, कारण की आपण संध्याकाळ झाली का आपण आणि आपलं ब्लँकेट एवढंच आपल्याला दिसतं. आता हिवाळ्याची महाराज मला मच्छी खाताना दिसले का पोरी सोबत? हा, मच्छी. आणि तुम्ही म्हणताय आमच्यावरच आळ घेताय तुम्ही. नाही, ते पण खातात, ते मनानं खातात, ते दिसून देत नाही, ते आतून खातात मनाने, त्याच्यामुळे ते सांगत नाही दुसऱ्याला. असं महाराज सिरियस झाले, मच्छीचं नाव काढल्या. मच्छी ही काय म्हणतात त्याला, नॉन व्हेजिटेरियन. मच्छी व्हेजिटेरियन आहे, कारण ती पाण्यात असते, ती शेवाळ खाते, ती पाणी पिते, असं असतं. त्याच्यामुळे ती व्हेज आहे. अंड पण हे व्हेज आहे, त्यामुळे यांनी खाल्लंच पाहिजे. आणि हिवाळ्यात ते खाल्लंच पाहिजे, कारण हिवाळ्यात प्रोटीन असतं. मग तुमची शरीर याच्यामुळेच कमी झालेलं आहे, त्यामुळे तुम्ही ते खात जा. तुमची शरीर रचना पण वाढेल, तुम्ही दणकट होशाल आणि तुम्ही या युद्धात लढायला मजबूत होशाल. म्हणजे यामुळे मला कवी लोकांवर विश्वास नाहीये, कारण परवाच या माणसानं कोंबडीच्या जीवावर एक कविता बनवली आणि सगळ्यांना इमोशनल करून. कोंबडी ही नॉनव्हेज आहे, कारण ते शरीरात रक्त आहे वगैरे सगळं मांसपेशी, पण तिने दिलेलं अंड हे नैसर्गिक आहे, ते व्हेज आहे. त्याच्यात कोणतेही पदार्थ नॉनव्हेज पदार्थ नाही, आणि हे सिद्ध झालेलं आहे, हे ज्यांनी अभ्यास करून सिद्ध केलं आहे, असं माझं मत आहे. त्यामुळे तुम्ही जन्माला येणे आणि त्याचा जीव खाताय ते काय बरोबर आहे? असं काही नसतं. काही गोष्टींना ऊब द्यावी लागते, ती ऊब दिल्यानंतर ते परिपक्व होतं आणि ते जन्माला येत असतं. तुम्ही ज्या गोष्टीला ऊब देणारच नाही तेव्हा ते एक साधं सिंपल असतं. एखाद्या भाजीला तेव्हा म्हणजे द्रांक्ष कसं असतं, जेव्हा त्याला तुम्ही साठवशाल, त्याला हे देशाल, तेव्हा ते ताजं होतं. नाही, दारू बनतेच, पण ते मनुका तयार होतो ना. पण जेव्हा तुम्ही ते द्रांक्ष तोडून खाल तेव्हा ते नैसर्गिक असतं, ते छान गोड असतं, आंबट असतं, असं भात छान लागतं. त्यामुळे ते महाराजांनी खाल्लं पाहिजे, असं माझं मत आहे. मोरे महाराज, याच्यावर तुमचं काय मत आहे? सांगितलं मी आत्ताच मत. नाही, परत मग अंगूरपासून दारू बनते आणि अंगूरपासून मनुकाही बनतं. नाही, जी फळांपासून बनवलेली दारू असते ती अतिशय उत्तम असते, कारण ती नैसर्गिक असते. फक्त त्याच्यामध्ये इतर पदार्थ ऍड करता कामा नये, इतकं. कारण की काही खोकल्यावरची औषधं माणसाचा खोकला बरा करू शकत नाही, पण 60 रुपयाची बाटली, त्या 60 रुपयाच्या बाटलीमध्ये 5 रुपयाचं बोध, ते अतिशय आपलं सगळं खोकला बंद लागतं. व्हॉट इज युअर टेक महाराज? मोरे महाराज, व्हॉट इज युअर टेक ऑन दिस? मी या विषयावर बोलणार नाही. बोलावेच लागेल. मी की जास्त काय म्हणतात त्याला, संवेदनशील विषयाला हात घालत नाही, आणि कॉन्ट्रोवर्शियल विषयाला मी या विषयावरती मत मांडून काय असं वेगळं होणार नाही, किंवा माझं मत त्याच्यावर असलंच पाहिजे असं काही नाही. बऱ्याच वेळेला बरेच जण म्हणतात की तुम्ही याच्यावर बोला किंवा हे करा, पण याच्यावरती आपण एक विचार केला पाहिजे. आता डॉक्टरने त्याचं एवढं मत मांडलंय, त्याला मी जर म्हणलं तू खाऊ नको, तो माझा ऐकणार आहे का? जसं ऐकणार नाही खाणार, तू माझा ऐकशील का? तू खाशील का? नाही खाणार, पण नाही खाणार. ज्याचे त्याचे विचार असतात, आपले विचार मांडायचे. त्यामुळं नाही, असं नाही, विचार तेव्हाच मांडले पाहिजे जेव्हा त्याचा काहीतरी परिणाम होईल, नाहीतर असं काही नाही, हवेत गोळ्या मारण्यात काही अर्थ नसतो, किंवा आपले शब्द खर्च घालण्यापेक्षा ते साठवून ठेवलेले बरे, कारण ते अजून कुठेतरी. नाही, तुमच्यासारख्या लोकांनी एकाच विषयाने एकाच प्रवाहात चाललं नाही पाहिजे, दोन्ही बाजू गोष्टींचा विचार केला पाहिजे, तेव्हाच कुठे त्या विषयाला न्याय मिळतो. त्याच्यामुळे तुम्ही एका प्रवाहात चालू नका, दुसऱ्या प्रवाहाचा पण विचार करत जा तुम्ही. हा, इथे डिबेट चालू आहे आमची. ओके, या ठिकाणी हा सांस्कृतिक कार्यक्रम संपलेला आहे. धन्यवाद.